बाबाला काय काम धंदा नाही यार, माई शपथ उग फोन करताय बिन कामाचा आता बसून तिथं. नाही असल्या मार्केटमध्ये मी गाडी चाललो काय गरज आहे फोन करायची. तर चला आता आपली गाडी लावू. लाईव्ह ॲक्सिडेंट झाला माझ्या समोर जस्ट हे बघा, गाडी खतरनाक पलटली इथं. एकदम रावस मध्ये होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग आजचा चालला आपला मनीष मार्केट, कारण चॉकलेटची ट्रिप आहे. काल मी पोली कॅब खाली करून आलो, भरपूर उशीर झाला, 2-3 वाजलेले. माझी कॅपॅसिटी संपलेली होती की गाडी जाऊन भरावं, म्हणून मी त्याला म्हणलं की भाई आज गाडी नाही, कल मिलेगा. त्यासाठी भाऊ आता आज चाललो, कारण मला माहिती होतं आज कोणाची काय लवकर ऑर्डर येणार नाही. पण आज सकाळी ऑर्डर आली, ते बी नावेत पाहिजे, पण ती पण सकाळीच लवकर उठून जावं लागेल, म्हणून मी जाऊ दे म्हणलं. त्यासाठी आता रिक्सी होते ना, झोप होत नाही लवकर, म्हणून त्याच्यासाठी जाऊ दे म्हणलो. मग आपलं चाललो आज चॉकलेटला. जायचं आरामात, बोलवलं दुपारी जायचं, नाही तर रात्री जायचं. लास्ट टाईम मोबाईलला कवर आणि ग्लास बसवून घेतलं, तर त्याचा ग्लास निघायला लागले, ते दाखवणार आहे मी आज त्याला. त्याने म्हणलेलं चांगला ग्लास आहे, लावून घ्या. जाऊ आता बघू तिथं मार्केटमध्ये शॉपिंग. आज चला आज शॉपिंगचा ब्लॉग बनव. आज जास्त शॉपिंग कुठं करणार आहे, एक तर कर्जाला माफ आपण, बघू काय होतंय काय नाही. आलो फायनली, लावली इथं गाडी. यांचं जरा कंटेनर चालू होतं, इथं कंटेनर खाली करून आता आपली गाडी लागले. तर जरा गाडी लईच घाण झाली, जरा साफसफाई करून घेतो. काय बघा कव्वा हागे आहे इधर, पुरा मागं धूल मिट्टी झाली एकदम. करतो आता जरा साफ. बघा वल्ला कपडा घेऊन साफ करून घेऊ. आमची गाडी भरून निघाली. हे 7:30 बाबा आहे आता आम्हाला ठाण्यापर्यंत. भरपूर टाइमपासवाला काम आहे रे. हसताय कैसा देखो, हसते क्या हस रे हो इधर. तर चला मग आता आपण जाऊन गाडी आता साईनला उभा करू, कारण साईनला उभा करायचं नाही, डायरेक्ट बोलवलंय. म्हणलं एकदा साईनला येऊन फोन कर. तर चला तिकडे जाऊन भेटू आपण. मार्केटला आलो भाऊ, पण यार लय येताना असे फोनवर फोन असे झमेले चालू होते ना की काही विचारू नका. तिथं गाडी लावायला जागा नाही, हे नाही ते नाही, असं तसं म्हणत पहिलं पळवलो गाडी पूर्ण साईन वगैरे दादरपर्यंत गाडी पळवत आणलो, कारण जागा नाही म्हणून. हे लोकांना मला पटपट ये बोलले, दुसरी गाडी लागले खाली व्हायच्या आधी. त्या गाडीला काय माहिती पुन्हा म्हणला की अजून पाऊण घंटा जाईल म्हणला. येऊन इथं मला थांब म्हणत होतं बाहेर काढायला. इथं येऊन कुठं गाडी लावायला जागा राहते, पूर्ण जाम आहे बघा. कुठल्या साईडला गाडी लावतो, पूर्ण जी जागा होती ते ही बस लावून ठेवल्यात. आता कुठं गाडी लागते आपली. मग ह्याला म्हणलं की बाबा तिथं गाडी लावायला जागा नाही, काहीतरी कर, कसतर कर म्हणलो. तिथं आपली गाडी लावायला जागा ठेव. आणि लय जरा मगजमारी झाली, त्याचं माझं बोलणं म्हणणं, शिव्यागाळ झाल्या आमच्या, फुल मारामारी शिव्याची. मग तिला म्हणलं की बाई बघ जरा लवकरात लवकर कर, काहीतरी प्रयत्न कर. मग त्याला मग पुन्हा आणि नंतर मला बाय काढायला आल्यावर मी दमान आलो पुन्हा दादरपासून लालबागपर्यंत. पुन्हा बाय काढायला आल्यावर मला फोन केला, म्हणला की लेके आ, 15-20 मिनट में गाडी लेके आ. त्याला म्हणलं अभी आया, भेंडी बाजार में आया म्हणलो. ज्याच्या सिग्नलपासून जाम लागले साहेब. हे असं माझ्या मागं आहे ना, ऐन टायमाला कुठं काशी केल्यासारखं होतंय. आता तिथून पण निघाला ना भाऊ, मुंबईत यायला 1-1.5 तासाचा रस्ता लय झाला ट्रॅफिक जामसाठी. थोडंफार लागलं तरी बी असा फटे जाम होता. अशा फट्या गाड्या आल्यात ना मुंबईत, काही विचार नका भाऊ. थोडीसुद्धा जागा नव्हती हायवेला लेफ्ट राईट घ्यायला. माहिती आहे, कोणची गाडी थांबली तरच, नाही तर कोण गाडीसुद्धा थांबवायला तयार नाही. कंटिन्युअली 40च्या स्पीडनं गाड्यात चालल्यात. पण गाड्या एवढ्या आल्यात ना आज भरपूर भाई. येताना माझी पूर्ण हालत खराब झाली ती, माहिती आहे का. गाडी मला 40च्या वरी पळवायला चान्सच भेटला नाही, तरी आलो. चला आता वाजल्यात 2:15 वाजल्यात. आता बघू काय होतं काय नाही. आता मार्केटमध्ये कसली किरकिरी आणि का 7:30 लागते. आता इथपर्यंत आला हे, आता पूर्ण जाम आहे. ही असेल कालबादेवीपर्यंत, कालबादेवी सिग्नलपर्यंत. आता बघू कसं आहे. चला पुढं जाऊन भेटतो मी मार्केटमध्ये, काय आणि काय नाही बघू. नशीब लय भारी भाई,
समोर 4-7 आहे, त्याच्या मागं आपली गाडी आली. ही भिवंडीचीच गाडी आहे. अरे टायमाला भेटलं त्याला. म्हणजे रोड तर मोकळाच आहे, त्याला बी कोण सोडायला काढायला नाही. आलो आपण पटापट मच्छी मार्केटपर्यंत आला. मध्ये फक्त आता कोण तिथं खाऊ नये म्हणजे जागेवर आपल्या घुसाघुशी करून लावून लागतात चांगली. गर्दी बघा काय गर्दी, असल्या गर्दी रे बघा. एवढी मोठी एवढ्या बारक्या जाग्यात काय गाडी घालता बघाच तुम्ही. तुम्हाला वाटतंय सोपं काम करते काम रे बाबा. तुम्ही किती फोन करता इथं, मी कसलं चिक्कू गाडी काढला. काय आहे तुमचं, एकदाच घ्या मिटून. जाता तर आडवं जावा मग बघा कसं वाटलंय. हा बाबा गल्ली आधीच जाम आहे, ढिगारा जाम आहे गल्ली. फक्त या जाम मधली कुठली गाडी जर लागली आपल्या जागेवर, वाट लागली आपली, मग बसावं लागेल बोंब लागेल बघा. आता बघा गल्ली मोकळीच आहे. आमच्या बाबाला काय काम धंदा नाही यार, माई शपथ उगं फोन करताय बिन कामाचा. आता बसवून तिथं नाही, असल्या मार्केटमध्ये मी गाडी चाललो, काय गरज आहे फोन करायची. तर चला आता आपली गाडी लावूनच भेटतो मी यार तुम्हाला. तर भाई फायनली आपली गाडी झाली खाली. आता आपण निघालो. बाई येतानाच मला ध्यानात आलतं की फुल जाम आहे म्हणून जेचं. पण एकदा क्रॉफर्ड मार्केट घुमून सिग्नलला येईपर्यंत चेक करतो, व्हॉट्सअप आपलं चेक करतो ह्याच्यावर मॅपवरती कसं आहे काय नाही. लय छाबेला आहे गाडी काढा तरी आज म्हणजे संध्याकाळपेक्षा आता ट्रॅफिक जरा कमी असते आणि पब्लिक बी कमी असते. अरे मॅपच्या भरोश्यावर कधी इथे यायचं नाही यार. काय जाम लागला यार, फट्टे जाम आहे यार. न वाट लागणार का. चार्जिंगला लावून मी व्हिडिओ शूट काढायला लागला. चार्जर बी लई मोठा दिलं नाही, इतकं बराच आहे. जाम लई वंगळ्या लागल्या यार. दिसेल का तुम्हाला. अवघड आहे यार धंदे मार्केटमध्ये काम करायचं म्हणल्यावर. तर भाई लोक एकदाच त्या 7:30 मधून आपण बाहेर पडलो. आता आलो साईनला. रोड पुरा सनसनाना मोकळा आहे. ते सलमान खानची स्टाईल नाही, ते मी करतो. मला जरा नाकात असं होते, कसतर होते म्हणून ते करावं लागते उंगल्या. तर आपण कुठं होतो, हा एकदा 7:30 मधून आपण बाहेर निघालो भाऊ. एकदम मनाला आपल्या असा आनंद वाटला. आणि आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथं काशी झाली. आपला कॅमेरा पडला, अशी काशी झाली. आणि आता आपण जात आहे भिवंडीला. तर मग कंटिन्यू करू का पुढं भेटा म्हणू. भेटा पुढच्याच ब्लॉगला भेटा. एडिटिंगला बी लई टाइम लागते ना जाऊन. ठेवू का मग, बोलतो तुम्हाला उद्या कुठला काय काम राहिलं. भाई लाईव्ह ॲक्सिडेंट झाला माझ्या समोर. जस्ट हे बघा, गाडी खतरनाक पलटली इथं राईटला. फुल स्पीडमध्ये होता दाद्यानं. तात्या फुल स्पीडला होता. जस्ट झाले बघा, पब्लिक पडली तुटून. एकदम रावसमध्ये होता गेला भाई. म्हणून म्हणतो की 3 व्हीलरवाल्यांनी जरा इज्जतीत आणि जरा लायकीत चला भाऊ. तुम्ही फुल राईटच्या पट्ट्यात चलता, प्लस ना इकडं ना तिकडं. हे वाईट पट्टा का आहे घालायला दिलं नाही. हे वाईट पट्टा म्हणजे एक तर ह्या वाईट पट्ट्याच्या इकडं चला, नाही तर इकडं चला ना. यांच्यात भारमधातून चालता तुम्ही इथून. हे बघा असा तुमच्या बापाचा रस्ता आहे. हे बघा आता तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, थांबा जरा. ही रिक्षा बघा आता, ही रिक्षा बघा आता कशी करते.
आता गेलं लायकीत गेलं त्यानं आता, नाही तुम्हाला दाखवलं असतं. त्यानं एवढ्या वेळ आहे ना त्या दोन्ही पट्ट्याच्या मध्ये चालत होतं. ते बघा अजून बी किडा आहे त्याच्यात, इकडंच यायचा. यासाठी म्हणतो भाऊ जरा हिसाबात राहा. मागून येणारी गाडी कुठल्या अवस्थेत येते, काय येते, ध्यानात असतंय नसतंय हे माहीत नसतंय. मला तुम्हाला तुमची काशी घालायची मरा. रोज रोज थोडी कोण कुठं वाचवा येणार आहे. एक दिवस डंपरच्या खाली गेलं तर सापडणार सुद्धा नाही तुम्ही.